श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय पहिला सुख संवाद। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्ये नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः। कोणत्याही कार्याच्या आरंभी गणेशाला वंदन करावे, त्या योगे ते कार्य निर्विघ्नपणे पार पडते। कारण करता करविता तोच श्री गणेश असतो। त्याची प्रार्थना करून अधिक मास महात्म्य या ग्रंथातील कथा सार रूपाने सांगतो। हा अधिक मास कोणता आणि त्याचे महत्त्व काय आहे याबद्दलचे शास्त्र सामान्य लोकांना सहज कळावे म्हणून ते कथा रूपाने सांगितले तर त्यांचा उमज सहज होतो। मनी बोध ठरतो, त्याच्या हातून तसे धर्माचरण घडते आणि सर्वांचे कल्याण होते। याच दृष्टीने महर्षी व्यासांनी पुराणाची रचना केली। त्या पुराणातील कथांचा सर्व लोकांवर चांगला परिणाम झाला आणि जगात धर्माचरण वाढले। शास्त्रापेक्षा रूढी बलवान ठरते। परंपरेने चालत आलेले धर्माचरण, व्रते, नियम, उत्सव, सण निष्ठापूर्वक केल्याने सर्व लोकांचे कल्याण होते। महर्षी व्यासांनी संस्कृत भाषेत पद्मपुराण नावाचा ग्रंथ लिहिला। त्यात अधिक मासाचे महात्म्य वर्णन केले आहे। त्या ग्रंथाचे प्राकृत भाषेत अनेक लेखकांनी रूपांतर केले। मराठी भाषेतही अनेक पंडितांनी ओवीबद्ध अधिक मास ग्रंथ लिहिले आहेत। त्या अनेक ग्रंथातून हे कथासार तयार केले आहे। हे कथासार निष्ठापूर्वक वाचून किंवा शांतपणे श्रवण करून अधिक मासातील थोडी जरी व्रते केली, यथाशक्ती दान केले तर भगवान पुरुषोत्तमाची कृपेने कल्याण होईल। आता ही कथा पहा। निमिष नावाच्या अरण्यात शांत तपोवनात शौनक, गालव वगैरे अनेक ऋषीमुनी धर्मचर्चा करीत असत। अशा वेळी एकदा तेथे सूत नावाचे एक सर्वश्रेष्ठ पुराणिक आले। ते फार विद्वान असे होते। त्या सूत पुराणिकांनी ऋषींना विचारले, आम्ही धर्मचर्चा खूप करतो, परंतु ज्या धर्माचरणाने सामान्य जीवनाचे कल्याण होईल असे एखादे सोपे सहज सुलभ व्रत, दान किंवा साधना असेल तर ती आपण सांगाल काय? सूत पुराणिक म्हणाले, आपण मला जो प्रश्न केला तोच प्रश्न पूर्वी लक्ष्मीने भगवान नारायणाला केला होता। त्यावेळी नारायणाने लक्ष्मीला जो उपाय सांगितला तीच त्यांच्या सुखसंवादातील कथा मी सांगतो, शांतपणे ऐकावे। या कलियुगात नरदेह प्राप्त होणे ही एक विशेष गोष्ट आहे। नरदेह मिळालेल्या प्राण्याला मात्र अनेक दुःखे, संकटे आणि व्यथा प्राप्त होत असतात। अशा वेळी तो भांबावून जातो व शरीराला, मनाला खरे समाधान, शांती, सुख कसे मिळेल याचा उपाय तो शोधित असतो, पण मार्ग लवकर सापडत नाही। इंद्रिय सुखाच्या मागे लागून वाढत चाललेल्या अशा आकांक्षा पुरवण्यात त्याचा सारा वेळ निघून जातो व स्वार्थापुढे परमार्थ साधलेला त्याला वेळच मिळत नाही। सुख मिळवता येत नाही, पण समाधान मिळणे फार कठीण आहे। ते मनाचे, आत्म्याचे समाधान हेच खरे सुख असते। याचा उमज लवकर होत नाही। म्हणून शास्त्रकारांनी धर्माचरणाचे, व्रताचे, नियमाचे, स्नानदानाचे असे सोपे उपाय सांगितले आहेत। ते उपाय निष्ठापूर्वक चिकाटीने केले पाहिजे। या धर्माचरणात सुद्धा सतत अडथळे येत असतात। संसारातील अनेक समस्या असतात। मायापाशाची अनेक बंधने आणि व्यवहारातील पेच प्रसंग यामुळे माणसाचे मन विषण्ण होते, शरीर, आत्मा मलिन बनतो। अशा वेळी शास्त्रकारांनी मलमासातील आचार धर्म पाळण्यास सांगितले आहे। ते खरं श्रद्धापूर्वक पाळले तर सर्वांचे कल्याण होते। लक्ष्मी नारायणाचा अशा प्रकारे सुखसंवाद चालू असता लक्ष्मी म्हणाली, देवा, हा मलमास म्हणजे आहे तरी काय, आणि त्यात कोणते आचार धर्म पाळले असता
सर्व मानवाचे कल्याण होते याबद्दलची संपूर्ण माहिती मला द्यावी. भगवान विष्णू म्हणाले, ठीक आहे, ही माहिती खूपच मोठी आहे, तथापि स्वार रूपाने तुला मी सारी सांगतो ते ऐक. सूर्याच्या गतीवरून सौर साल आणि चंद्राच्या गतीवरून चंद्रवर्ष असे दोन्ही प्रकारची कलगणना या पृथ्वीवर चालू आहे. परंतु या दोन कालगणनेत दरवर्षी सुमारे 11 दिवसाचा फरक पडतो. तो फरक दूर करून 2-3 वर्षांनी चंद्रमासात एका अधिक महिन्याची भर शास्त्रकारांनी घातली आहे. हा अधिक मास म्हणजे दर 3 वर्षांनी एकदा येणारा ह्या 12 महिन्यात 13वा एक असा विशेष महिना आहे. त्याचा महिमाही विशेष असाच आहे, कारण या महिन्यात सूर्य कोणत्याही राशीचे संक्रमण करीत नाही. सूर्य हा प्रत्येक महिन्यात एका राशीचे संक्रमण करतो, तर चंद्र हा प्रत्येक महिन्यात 27 नक्षत्रे भोगीत असतो. अशा रीतीने दरवर्षी त्याच्या गतीत सुमारे 11 दिवसाचा फरक पडतो आणि मग 3 वर्षांनी या कालगणनेचा मेळ घालण्यासाठी ज्या महिन्यात सूर्य संक्रांत येत नाही तो विशिष्ट महिना अधिक मास म्हणून पाळला जातो. सूर्य संक्रांत नसलेला त्या चांद्र अधिक मासात वातावरणात विशिष्ट प्रकारचा बदल होतो. ग्रहण काळाप्रमाणे वातावरणात गढूळ मलिन बनते, म्हणून त्या महिन्याला मलमास असे नाव गेले आहे. या मलमासात कोणतेही मंगल कार्य करू नये, फक्त पुण्यकृत्य करावी. त्या योगे आपले आरोग्य आणि मानसिक समाधान टिकून राहते. आपली प्रकृती आणि परिस्थिती पाहून प्रत्येक स्त्री पुरुषाने या मलमासात कोणकोणती व्रते, नियम वगैरे पुण्यकर्मे यथाशक्ती करावीत ते आता थोडक्यात सांगतो. यातील एक जरी पुण्यकर्म नकळत घडले तरी त्याचे फळ चांगलेच मिळते. या अधिक मासात दानाचे महत्त्व फार मोठे आहे. रोजच्या व्यवहारात माणूस आपल्यासाठी आणि कुटुंबातील आप्तेसाठी सारखा खर्च करीत असतो, परंतु त्याला ते दानाचे पुण्य लाभत नाही. म्हणून निदान या महिन्यात तरी सत्पात्री ब्राह्मणाला काही वस्तू, वस्त्र आणि अन्न दान दिले पाहिजे. ते दान प्रत्यक्ष भगवंताच्या चरणी अर्पण होत असते, कारण ब्राह्मण हे भगवंताचे मुख आहेत असे पुराणात सांगितले आहे. पूर्वी कलियुगात ऋषीमुनी आणि ब्राह्मण पंडित अरण्यात तपोवनात राहून विश्व कल्याणाचे चिंतन करीत असेत. अनेक शास्त्रज्ञांनी शोध लावीत, प्रयोग करीत स्वतः राजे लोक त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेत असत. त्रेता युगात मात्र ऋषीमुनी आणि पंडित ब्राह्मण राजवाड्यात स्वतः जाऊन राजाकडून आपल्या इच्छित कामना पूर्ण करून घेत असत. द्वापार युगात राजे लोक मोठमोठे यज्ञ समारंभ करून त्यात ऋषीमुनी आणि विद्वान ब्राह्मणांना मुद्दाम निमंत्रणे करून बोलावी आणि त्यांना भरपूर दाने देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेत असत. आता मात्र या कलियुगात ब्राह्मणांनी आपला आचार धर्म सोडला. ब्रह्म जाणते, विद्वान, निष्ठावान असे ब्राह्मण फारच थोडे राहिले. ऋषीमुनी जर अगदीच थोडे राहिले. अशा सदाचारी निष्ठावान गुरु, ब्राह्मण, सुवासिनी यांना ग्रहस्थ पत्नीने मुद्दामन आपल्या घरी बोलावून त्यांची पूजा करून यथाशक्ती वस्तू, वस्त्र, अन्न दान करावे. मिष्टान्न भोजन देऊन विडा दक्षिणा घेऊ यांना बोलवावे. अधिक महिन्यात ब्राह्मण पूजेचे आणि त्यांना दान देण्याचे पुण्यकर्म असे श्रेष्ठ आहे. असेच गायीची पूजा आणि गोदानाचे महत्व फार आहे. ते आता दुसऱ्या अध्यायात सांगितले आहेत. नारायण लक्ष्मी याचा सुखसंवाद दुसऱ्या अध्यायात दिला आहे, तो ऐकावा. गोपाल कृष्ण भगवान की जय. वासुदेव हरी. पांडुरंग हरी.